अध्यात्म रामायण बालकांड पंचम सर्ग मुक्त भावानुवाद. श्री रामांचे कडून विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण. श्री महादेवजी म्हणाले, हे पार्वती, त्यानंतर मुनिजनांनी गजबजलेल्या त्या अतिशय सुंदर अशा कामाश्रम नावाच्या वनी एकत्रच राहून प्रातकाळ होताच तेथून सावकाशपणे निघाले. सकल सिद्ध आणि चरण जेथे राहत होते अशा सिद्धाश्रमात सर्वजण पोहोचले. विश्वामित्रांच्या आज्ञेने तेथे राहणाऱ्या मुनींनी लगबगीने येऊन राम लक्ष्मणांचा सत्कार केला. सत्कार पार पडताच श्रीराम विश्वामित्रांना यज्ञ दीक्षा घेण्याविषयी सांगते झाले. तसेच ते दोघे अधम राक्षस कोठे आहेत ते दाखविण्याविषयी सांगितले. तेव्हा श्रीरामांच्या सांगण्याप्रमाणे अन्य मुनीसह विश्वामित्र मुनींनी यज्ञास प्रारंभ केला. मध्यान्हाच्या समयी मारीच आणि सुबाहू हे इच्छाधारी राक्षस रक्त आणि मांस हाडे यांचा वर्षाव करीत असल्याचे दिसू लागले. बुद्धिमंत श्री रामचंद्रांनी धनुष्यात 2 बाण जोडून कानापर्यंत प्रत्यंशाला ताणून दोन्ही राक्षसांचा वेध घेतला. एका बाणाने मारीच्यास आकाशी भिरकावून दिले. तो घरघर फिरत शेकडो योजने दूर समुद्री जाऊन पडला. श्रीरामांचे हे कृत्य अद्भुत असेच झाले. दुसऱ्या अग्निमय बाणाने सुबाहूला क्षणात भस्मसात करून टाकले. त्याबरोबर त्यांच्या सर्व अनुयायींना लक्ष्मणांनी एका झटक्यात ठार केले. तेव्हा श्रीराम लक्ष्मणांचा लोकोत्तर प्रभावाची प्रचिती घेऊन देवांनी पुष्पवृष्टी केली. दुदुंबी इत्यादी देववाद्यांचा घोष केला. ते पाहून सिद्ध चारण समूह आणि श्रीराम लक्ष्मणांची स्तुती करू लागले. आनंदाश्रूंनी भारून आलेल्या नेत्रांनी विश्वामित्रांनी पूजनीय रघुनाथांचे भक्तिभावाने पूजन करून मोठ्या प्रेमाने आपल्या जवळच बसविले. लक्ष्मणासह श्रीरामांना पिकलेली फळे भोगास्तव देऊन त्यांना पुराणे आणि इतिहास इत्यादीतील मधुर कथा ऐकवीत महर्षी विश्वामित्रांनी तेथे 3 दिवस व्यतीत केले. 4थ्या दिवशी विश्वामित्र श्रीरामांना म्हणाले की, अरे रामा, महात्मा जनकांचा फार मोठा यज्ञ पाहण्यास्तव आपण जनक राजांच्या नगरीस जाऊया. तेथे श्री महादेवांचे फार अवघड असे माहेश्वर धनुष्य आहे. ते सुदृढ धनुष्य तू पाहशील आणि महाराज जनक तुझा चांगल्या प्रकारे सत्कार करतील. असे सांगून श्री विश्वामित्र राम लक्ष्मण आणि अन्य मुनिजनासह गंगा नदी जवळ असणाऱ्या मुनिश्रेष्ठ गौतमांच्या पवित्र आश्रमी गेले. तो आश्रम दिव्य अशा फुलाफळांनी बहरलेल्या वृक्षांनी वेढलेला होता आणि तेथे अहिल्या तप करत राहिली होती. मृग पक्षी अन्य नाना प्रकारच्या प्राण्यांनी रहित असा तो आश्रम पाहून कमलनयन श्री रामांनी विश्वामित्रांना विचारणा केली. पाने फुले फळे यांनी संपन्न किंतु जीवजंतू रहित असा हा रमणीय आणि पवित्र मोठा आश्रम दिसतोय. तो कोणाचा बरे? हा आश्रम दिसल्याने माझे मन अतिच आनंदित होत आहे. हे भगवन, याचा वृत्तांत कृपया कथन करावा. विश्वामित्रांनी सांगितले, हे रामा, या आश्रमाच्या पूर्वीचा वृत्तांत ऐकावास. पूर्वी काळी जगदविख्यात सर्व धार्मिक माणसा श्रेष्ठ असे मुनिवर गौतम येथे राहत होते.
श्री हरींची आराधना करीत त्यांच्या ब्रह्मचर्याने संतुष्ट भगवान ब्रह्मदेवांनी अहिल्या नावाची सेवापरायणी जगत सुंदरी अशी कन्या दिली. तापत श्रेष्ठ गौतम मुनी तिच्यासह राहू लागले. तिच्या सौंदर्याने मोहित होऊन तिला भ्रष्ट करण्याची संधी देवराज इंद्र पाहू लागले. एकदा मुनिश्रेष्ठ गौतम आश्रमातून बाहेर गेलेले असताना इंद्राने गौतम ऋषींचा वेश धारण करून तिला भ्रष्ट केले व तेथून तो त्वरेने निघाला. मात्र त्याच वेळी गौतम मुनी आश्रमी परत आले व आपले रूप धारण करून लगबगीने जाणाऱ्या त्या इंद्रास पाहून गौतम मुनी क्रोधित झाले. त्यांनी क्रोधाने त्याशी विचारले, अरे दुष्टात्म्या, अरे अधमा, माझे रूप धारण केलेला तू कोण आहेस? खरे सांग, नाहीतर मी शापाने तुला भस्म करून टाकेन. तेव्हा तो म्हणाला, भगवान, कामोश झालेला मी देवराज इंद्र आहे. माझे रक्षण करावे. वाईट मनानेच मी अतिशय निंद्य असे कृत्य केले आहे. त्यावेळेस क्रोधित झालेल्या गौतम ऋषींनी त्यास शाप दिला. अरे दुष्टात्म्या, तू तर योनी लंपट आहेस, म्हणून तुझ्या शरीरी सहस्त्र छिद्रे उत्पन्न होतील. अशा रीतीने शाप देऊन ते आश्रमी प्रविष्ट झाले. तू भीतीने कापणारी अहिल्या हात जोडून त्यांचे समक्ष उभी राहिली. तिला पाहून क्रोधित गौतमाने शापवाणी उच्चारली की, हे दुष्टे, तू दुराचारणी, माझे आश्रमी तू आता शिळा होऊनच राहा. येथे तू निराहार राहून ऊन, वारा, पाऊस इत्यादी सहन करीत रात्रंदिवस कठोर तप कर. एकाग्र मनाने आपल्या हृदयी वसणाऱ्या श्रीरामांचे ध्यान कर. या क्षणापासून माझा हा आश्रम जीव जंतू रहित होऊन जाईल. अशा प्रकारे हजारो वर्षांनी येथे राजा दशरथ पुत्र श्रीराम आपल्या धाकट्या भावासोबत इथे येईल आणि जेव्हा तो तुझा आश्रय असणाऱ्या शिळेवर आपले दोन्ही पाय ठेवील त्यावेळेस तू पापमुक्त होशील. नंतर भक्तिपूर्वक श्री रामचंद्रांचे पूजन करून त्यांना प्रदक्षिणा करून नमनपूर्वक त्यांची स्तुती करून तू शापातून मुक्ती पावशील. सर्ग पुढे चालू. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.